इकडे बघा केवढी मोठी आग लागली होती, पण दुनियेला आग का लागे ना, पण आपल्याला पार्लरला जाणं महत्वाचं आहे. नवरोबांना तर आज बाहेरच थांबवलं होतं, पण बघा अर्धा तास थांबून सुद्धा ते अजिबात चिडलेले नाहीत माझ्यावरती. नेहमीच ते थांबतात, त्याच्यामुळे त्यांना सवय पण आहे त्याची. जाताना हे असे गॅस दिसले बघा, हे स्कॅम असतं का खरं असतं ते तुम्हीच सांगा आता कमेंटमध्ये. आणि हे बघा व्हिडिओमध्ये किती शायनिंग मारतायत आणि खाली हाफ पॅन्ट घालून आलेले आहेत. आता गेलो होतो फक्त दूध आणि पनीर घेण्यासाठी, पण आईस्क्रीम घेतल्याशिवाय तर आम्ही माघारी येऊ शकत नाही. आल्या आल्या तर पहिल्यांदा ती खाऊन घेतली आणि हे ना ह्यांची संपवून पण माझी मागत होते, पण मी तर काही शेअर करणार नाही. मी आता पनीरची भाजी बनवायला घेत होते आणि हे मसाला आहे ना कंटिन्यू हलवत राहावा लागतो आणि हे मिक्स करण्याचाच आहे ना मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो. आणि जोपर्यंत असं व्यवस्थित हलवत नाही ना तोपर्यंत ते करपून पण जातं. बाकीचा सगळा स्वयंपाक माझा आवरला होता, पण फक्त पनीरची भाजीच बनवायची राहिलेली, त्यामुळे मला तर खूप कंटाळा येतो हे सारखं मसाला हलवत बसायला. आता एकदाच त्याला व्यवस्थित तेल सुटलं की त्याच्यामध्ये छान मसाले असे घालून घेतले आणि बघा कलर किती छान आलाय भाजीचा. आणि त्याचा सुगंध पण एवढा छान येत होता ना, जसं काही ढाब्यावरती किंवा एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये कशी भाजी बनते तसाच एकदम सुगंध येत होता. आता बाकीच्या पण भाज्यांचा असा सुगंध आला ना तर सगळ्याच भाज्या मी आवडीने एकदम खाईल. आता माझी पनीरची भाजी पण झाली होती. आता ह्यामध्ये गरम पाणी टाकलं की रेडी झाली. ओके बाय.